नमस्कार सर्वांना, मी तुमच्यातलीच तुमची सखी आशा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी आणि माझा परिवार. इथे ना मी बघा कॅमेरासमोर बोलायला ट्राय करत होते. बऱ्यापैकी जमलं का नाही मला कमेंट करून नक्की सांगा. श्री आणि मनू स्कूलला गेले आणि म्हटलं आम्ही फ्रीज आवरायला घेतलं. तर दर 8 दिवसाला जरी फ्रीज आवरलं ना, आमच्या फ्रीजच्या वरती ना काही ना काही सामान आणून ठेवतातच मुलं. तर ते आम्ही आवरायला घेतलं आणि आदूची बघा अशी ग्लास खेळणं सुरू होतं. मी यांना कॉल केला की म्हटलं तुम्ही येताना भाज्या घेऊन या, मला थोडं बाहेर जायचं आहे. त्यामुळे यांनी येतानाच भाज्या आणल्या होत्या आणि भरपूर भाज्या आणल्या, कारण मी फ्रीजमधल्या भाज्या आहे ना आमच्या बऱ्यापैकी संपल्या होत्या आणि भाज्या घरात नसल्या ना मुलांच्या टिफिनचं खूप वांदे होऊन जातात. त्यामुळं म्हटलं नको. त्यांनी आंबट, चुका, पुदिना, पालक, मेथी, गाजर, लिंबू बऱ्यापैकी आणले होते. तर लिंबू कशाला आणलं म्हटलं, थंडी तर म्हटलं जाऊ द्या, आणलेलंच तर करू त्याचा वापर. आणि अद्रक असे आमच्या घरात अद्रक जर संपली ना, एक दिवस बिना अद्रकचा चहा ठेवला ना कोणीच पिणार नाही बरं का. थंडीत त्यांना अद्रक पाहिजेच असती. आणि यांनी इकडं हरभऱ्याचं टहाळ पण आणलं होतं बरं का. ज्या सीझनमध्ये ज्या भाज्या वगैरे येतात ना त्या आमच्या घरी अवेलेबल असतातच, म्हणजे घेऊनच येतात ते. मग मी गाजराचा हलवा बनवायला घेतला. इथं चालू होतं माझं बघा प्रॅक्टिस करू. असं एक चुटकी वाजवल्यावर गाजर कट होतात का, पण माझी काही तशी झाली नाही बरं का, मी कटच करून घेतलेली. मग मी गाजराचा हलवा बनवायला घेतला आणि मी 3 किलो गाजर आणले होते. तर मी 2 किलो गाजर कट केले आणि त्यात मस्त तूप टाकून गाजर त्याच्यात टाकले. आणि त्यानंतर आहे ना आपण पाणी टाकू शकतो बरं का, ॲड करू शकतो. पण आमच्या घरी ना दूध होतं, त्यामुळे ना मी पूर्णपणे याच्यात दूधच टाकलं. म्हटलं पाणी नकोच, कारण दुधाचा आहे ना छान लागतो. म्हणजे ट्राय करून बघा एकदा तुम्ही दुधाचा. पण मग काहींना दूध आवडत नाही, त्यामुळे तुम्ही पाणी पण त्यात ॲड करू शकता. 4-5 शिट्ट्या होऊ द्यायच्या. तर मग कमी याच्यावर ठेवलं आणि तयार झालेलंच आहे. तर म्हटलं लेकीसोबत एक रील्स झालीच पाहिजे. आशा बिबे गावडे या इंस्टाग्राम अकाउंटला मी रील पोस्ट केलेली, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि त्यानंतर बघा मग मी कुकरला थंड होऊ दिलं. मी म्हटलं रील्सच्या नादाचे ना माझा हलवा जायचं बुडी लागून बरं का. त्याचं शिजलेला होता इकडं आणि त्याच्यात ना थोडंसं बारीक करावंच लागते बरं का, कारण मी ना थोडं बारीक करून घेतलं आणि मुलं बारीक नसलं की खात नाही. कसं आहे, आपण जे केलं ना ते मुलांनी जर खाल्लं नाही ना तर मग आपल्याला पण खाण्यात काही आनंद नसतो. त्यामुळे मुलांना जसं जसं आवडेल तसंच बनवण्याचं ट्राय करतो मी. तर कढईमध्ये तूप टाकलं आणि त्याच्यात काजू बदाम टाकून घेतले. जे घरात असेल तेच त्यातच बनवलं मी, वेगळं असं काही विकत आणायचं काही हेच नाही आहे. काजू बदाम हे प्रत्येकाच्या घरात असतातच. तेही लालसर होईपर्यंत पूर्ण लाल बनवून घेतले. आणि कच्चेच जर टाकले ना तर चांगली चव लागत नाही. तुपामध्ये छान भाजून घेतले ना तर छान होतात काजू बदाम. साखर मी टाकली आणि मी विलायची विसरले ते बरं का. मग नंतर मी काय केलं, विलायची साखर मिक्सरमधून काढून घेतली, त्याची पूड केली आणि चाळणीनं गाळून घेतली बरं. मिक्स करून ना पूर्णपणे घट्ट होऊ दिलं. आणि इथं ना आता आपला हलवा रेडी बघा. चला मग मला बाहेर जायचं होतं. तर मग मी काय केलं, आदूला सोबत नेणार होती म्हणून पाण्याची बॉटल त्याला भरून घेतली होती, पण तो झोपी गेला. त्यामुळे मग मी इथेच ठेवली. अंशूला म्हटलं त्याच्याकडे लक्ष दे, मग मी तोपर्यंत जाऊन येते. आणि मला आल्यानंतर आहे ना श्रीचं आधार अपडेट करायला ना आधार सेंटरला जायचं आहे. मग आले, फ्रेश वगैरे झाले आणि त्या दोघांना घेऊन गेले मी. आणि स्त्री आहे ना आदूला बघा कसं खेळवते. श्री आहे ना आदूला मस्त बोलायला शिकवतो बरं का, आणि आदूही त्याचं ऐकतो. आणि दर 5 वर्षाला आहे ना आधार अपडेट करणं गरजेचं असतं बरं का. मला श्रीचं करायला थोडा उशीरच झाला होता. असं उशिरा का होईना जाग आली, मी करून घेतलं. कारण KYC वगैरे करायला खूप प्रॉब्लेम येतो. तुम्ही केले नसेल तर तुमचंही अपडेट करून घ्या. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.